Hello students, so we are discussing the terms of credit. लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं, टर्म्स ऑफ क्रेडिटमध्ये द कॅश डिस्काउंट अँड पेमेंट पिरियड ह्या दोन कन्सेप्ट डिस्कस केल्या होत्या. नाव वी विल डिस्कस द क्रेडिट टर्म्स रिगार्डिंग पेमेंट पिरियड. काय काय क्रेडिट टर्म्स यूज केल्या जातात पेमेंट पिरियडसाठी? मेनली देर आर 5 credit terms regarding payment period. So first is net terms, no cash discount. Second is net terms with cash discount. Third, cash before delivery. And fourth, cash on delivery. And fifth, seasonal dating. अशा 5 टर्म्स ह्या काय आहेत पेमेंट पिरियडसाठी डिस्कस केल्या जातात. ओके, नाव लेट अस डिस्कस वन बाय वन. So first term regarding payment period is net terms no cash discount. As the name indicates that there is no cash discount. In this term only prices are quoted. The seller specifies period within which full payment must be made. फुल पेमेंट केलं जातं, करावं लागतं, कुठल्याही प्रकारचा कॅश डिस्काउंट मिळत नाही. आता कुठल्या टर्म ह्याच्यामध्ये यूज केल्या जातात? फॉर एक्झाम्पल द टर्म्स नेट 30. आता असं जर लिहिलेलं असेल, नेट 30 लिहिलेलं असेल, इट इंडिकेट्स दॅट इनव्हॉइस ऑर बिल मस्ट बी पेड विदिन 30 days. तुम्हाला क्रेडिट किती दिवसाचं मिळालेलं आहे? 30 दिवसाचं मिळालेलं आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कॅश डिस्काउंट दिला जाणार नाही. यू हॅव टू पे फुल अमाऊंट विदिन 30 days. लक्षात आलं? आता आणखी याच्यामध्ये काय आहे की इफ द सेलर बिल्स ऑन ए मंथली बेसिस, तो महिन्याच्या महिन्याला सेल करतो आहे, ही मे स्टिप्युलेट सच टर्म्स ॲज नेट ऑब्लिक 15 EOM असं लिहिलेलं असतं. नेट ऑब्लिक काय लिहिलेलं आहे? 15 EOM. आता EOM मीन्स काय आहे? एंड ऑफ द मंथ. याचा अर्थ काय की गुड्स शिप बिफोर द एंड ऑफ द मंथ मस्ट बी पेड इन फुल बाय 15th ऑफ द फॉलोइंग मंथ. पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत, दर महिन्याला सेल करत असेल तरच हे टर्म लक्षात घ्या. ही टर्म केव्हा यूज केली जाईल की जेव्हा दर महिन्याला सेल होतो आहे तेव्हा पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुम्ही पेमेंट केलं तरी चालू शकेल, पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कॅश डिस्काउंट मिळणार नाही. काय लिहिलेलं असतं तेव्हा? नेट ऑब्लिक 15 EOM. समजलं? ही झाली फर्स्ट टर्म. कोणती टर्म आपण डिस्कस केली? नेट टर्म्स नो कॅश डिस्काउंट. आता सेकंड टर्म आहे ती नेट टर्म्स विथ कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट दिला जाणार आहे. दिस टर्म कंटेन ए प्रोव्हिजन ऑफ ग्रँट्स ऑफ कॅश डिस्काउंट. नावातच लिहिलेलं आहे कॅश डिस्काउंट, त्यामुळे काय करावं लागणार आहे? कॅश डिस्काउंट द्यावा लागणार आहे. इफ पेमेंट इज मेड विदिन ए स्पेसिफाईड पिरियड ऑफ टाईम. ठराविक पिरियडपर्यंत तुम्हाला क्रेडिट दिलं जातं आणि त्या पिरियडमध्ये तुम्ही जर पेमेंट केलं तर तुम्हाला काय मिळतो? कॅश डिस्काउंट मिळतो. बघा आता टर्म्स काय आहे? 2/10 ऑब्लिक नेट 30. मग अशी मी सांगितलं होतं तुम्हाला, काय सांगितलं होतं की बायर इज ऑफर्ड 2% डिस्काउंट इफ द बिल इज पेड विदिन 10 days. 10 दिवसात जर तुम्ही पेमेंट केलं तर तुम्हाला 2% डिस्काउंट मिळेल. 2/10 असं लिहिलेलं असतं नेट 30. इफ ही पेल्स टू पे विदिन 10 days. आता काही प्रॉब्लेम आले त्याला, त्यांनी 10 दिवसात पेमेंट करू शकला नाही तर काय करायचं आहे? ही मस्ट मेक फुल पेमेंट विदिन 30 days. 30 दिवसात त्यांनी पूर्ण पेमेंट करायचं. म्हणजे लक्षात घ्या, त्याला 30 दिवसाची उधारी दिलेली आहे. 30 दिवसाची उधारी आहे. जर त्याला शक्य झालं, त्यांनी 10 दिवसात जर पैसे दिले तर त्याला 2% डिस्काउंट मिळेल. आणि त्याला जर 10 दिवसात पैसे देणं शक्य झालं नाही तर 30 दिवसात मात्र काय आहे? त्याला कसलाही कॅश डिस्काउंट मिळणार नाही. त्यांनी पूर्ण पैसे द्यायचे. नेट टर्म्स विथ कॅश डिस्काउंट. समजलं? आता थर्ड टर्म काय आहे? कॅश बिफोर डिलिव्हरी. दिस टर्म इन्व्हॉल्व नो क्रेडिट. कसलीही क्रेडिट याच्यामध्ये नाही. कस्टमर इज रिक्वायर्ड टू मेक पेमेंट फॉर द गुड्स बिफोर द सप्लायर शिप्स देम. सप्लायरनी माल पाठवण्याच्या आधी त्याचं पेमेंट झालेलं असलं पाहिजे. नावच आहे कॅश बिफोर डिलिव्हरी. तुम्हाला डिलिव्हरी मिळण्याच्या आधी तुम्ही काय केलं पाहिजे? कॅश दिली पाहिजे.
बरोबर. आता हे केव्हा वापरले जाते की जेव्हा कस्टमरबद्दल काहीच माहिती नाही सेलरला, कोण कस्टमर आहे, त्याचं रेप्युटेशन काय आहे, त्याचं क्रेडिट रेटिंग काय आहे, त्याची मार्केटमध्ये काय पत आहे, त्यांनी आधी कुणाचं क्रेडिट किती दिवसात परत केले, काहीच माहिती नाही. अशावेळी काय करतो की या पद्धतीचं कॅश बिफोर डिलिव्हरीचं पेमेंट पिरियड तो काय करतो, ॲप्लाय करतो. द सप्लायर इज डाऊटफुल ऑफ द कस्टमर्स रिलायबिलिटी अँड देन ही युजेस सच टर्म्स. He will probably wait until the customer check is cleared by the bank before shipping the order. तो एवढीसुद्धा प्रिकॉशन घेतो. समजा सप्लायरने बायरने चेक पाठवलेला असेल तर तो चेक काय होतो आहे का बँकेमध्ये, त्याचे पैसे जमा होत आहेत का, क्लिअर होतो आहे का चेक, हे पाहतो आणि मगच काय करतो, डिलिव्हरी देत असतो. रिस्क ऑफ नॉन पेमेंट इज इलिमिनेटेड कम्प्लिटली बाय यूजिंग दिस टर्म. ही टर्म वापरून काय आहे की नॉन पेमेंटची जी रिस्क असते, बॅड डेट्स होण्याची जी रिस्क असते, ती काय करतो तो पूर्णपणे इलिमिनेट करतो. ठीक आहे, समजले. 3 टर्म कोणत्या घेतल्या, नो टर्म्स, नो कॅश डिस्काउंट, नेट टर्म्स विथ कॅश डिस्काउंट, आणि थर्ड काय घेतलं आपण, कॅश बिफोर डिलिव्हरी. आता 4th टर्म आहे COD. आपण नेहमी असं ॲमेझॉनवर किंवा करत असतो आपण खरेदी, कॅश ऑन डिलिव्हरी, COD. आता काय आहे, अंडर दिस टर्म द सप्लायर शिप द गुड्स बाय मेल और काय करतो, कुरिअरने वस्तू पाठवतो. बट कस्टमर मस्ट पे फॉर देम बिफोर टेकिंग पोझिशन. त्याचा ताबा घेण्यापूर्वी कस्टमरला काय करावं लागतं, पैसे द्यावे लागतात. दीज टर्म्स अल्सो डू नॉट इन्व्हॉल्व क्रेडिट. काहीही डिस्काउंट मिळत नाही, उधारी नाही. ठीक आहे, फक्त काय रिस्क आहे, कस्टमर मे रिफ्यूज द शिपमेंट. काही वेळेस ती वस्तू ॲक्सेप्ट करायला कस्टमर काय करतो, रिफ्यूज करू शकतो. माल काही डॅमेज झालेला असेल किंवा काही खराब असेल किंवा अकॉर्डिंग टू आर रिक्वायरमेंट और ऑर्डर, आपल्या ऑर्डरप्रमाणे माल पाठवलेला नसेल तर तो रिफ्यूज करू शकतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सप्लायर विल हॅव टू पे द कॉस्ट ऑफ शिपिंग. ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट त्याला बिअर करावी लागते सप्लायरला. समजलं, दोन्ही वेळची म्हणजे येण्याची आणि जाण्याची. हा एक रिस्क त्याच्यामध्ये आहे, पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्काउंट नाही आणि उधारी पण नाही. समजलं. बरं, आता नेक्स्ट आहे सीझनल डेटिंग. लास्ट आहे सीझनल डेटिंग. आता डेटिंग आर यूज्ड इन सीझनल बिझनेस. जे काही बिझनेस सीझनल असतात, फ्रीज असतील, AC असतील, काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतील, हे काय चालतात सीझनमध्ये जास्त त्याला डिमांड असते. आणि मग यासाठी काय केलं जातं की हे सीझनल डेटिंगची जी मेथड आहे ती यूज केली जाते. कशासाठी केली जाते, द सेलर विश टू इंड्यूस कस्टमर टू प्लेस देअर ऑर्डर्स बिफोर द पिरियड ऑफ पिक सेल. पिक सेल सुरू होण्यापूर्वीच काय करा, तुमच्या ऑर्डर तुम्ही काय करा, रजिस्टर करा, तुमच्या ऑर्डर नोंदवा. म्हणजे काय होईल की त्या सीझनपर्यंत ह्या वस्तू तयार होतील, मॅन्युफॅक्चररला पण लोड येणार नाही, किती प्रोडक्शन करायचं आहे याचा त्याला अंदाज येईल. यासाठी ही मेथड काय केली जाते, यूज केली जाते. मॅन्युफॅक्चरर ऑफ इलेक्ट्रिकल कूलर्स मे ऑफर सीझनल डेटिंग specifying that any sale of goods in winter or spring does not have to be paid for until the summer. म्हणजे काय आहे की किती डिमांड येणार आहे आपल्याला हे त्याच्या लक्षात येतं. त्याला स्टॉक मेंटेन करावा लागत नाही. स्टॉक करण्यासाठी येणारा जो खर्च आहे तो त्याचा वाचतो, त्याचं प्रोडक्शन पण इफिशियंटली होतं. आणि ह्या सगळ्या फायद्यांमुळे तो काय करतो की सीझनल डेटिंग चा पर्याय ॲक्सेप्ट करत असतो. अंडर दिस अरेंजमेंट क्रेडिट इज एक्सटेंडेड फॉर ए लॉंगर दॅन नॉर्मल पिरियड ऑफ टाईम. आणि मग त्यांना सांगितलं जातं की तुम्ही त्या इन्स्टॉलमेंटवरती वस्तू असतात बघा, आणि मग हे इन्स्टॉलमेंट 12 महिने, 24 महिने, 36 महिन्याचे इन्स्टॉलमेंट असतात. मोटरसायकल खरेदी करा, फ्रीज, आणि मग आपण आपली काय करतो, ऑर्डर बुक करतो आणि त्या पद्धतीने मॅन्युफॅक्चरर काय करतो, त्याचं प्रोडक्शन करतो. त्याचं प्रोडक्शन पण स्मूथली चालतं आणि कुठल्याही प्रकारचा ताण त्याला येत नाही. म्हणून ह्या पेमेंट पिरियडच्या ह्या मेथड्स यूज केल्या जातात. समजलं. क्रेडिट टर्म्स रिगार्डिंग पेमेंट पिरियड हा आपण घेतला
पार्ट आता नेक्स्ट लेक्चरला आपण डिटर्मिनंट्स घेणार आहोत. ओके, मला असं वाटतं की ह्या 5 टर्म्स तुमच्या लक्षात आल्या असतील. ओके, बाय.